नमस्कार मंडळी, आज आपण पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. पोहे 1 तास उन्हामध्ये वाळून द्यायचे. तर 1 तास पोहे उन्हामध्ये वाळले तर गॅसवर कढईमध्ये थोडेसे भाजून घ्यायचे. पोहे भाजून घेतले खायला कुरकुरीत चिवडा लागतो, त्याच्यासाठी भाजून घ्यायचे. तर तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे. ते शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळू द्यायचे. तर असा लालसर रंग आलेला आहे. हिरवी मिरची तळून घ्यायची. हिरवी मिरची तेलाच्या बाहेर काढून घ्यायची. कढीपत्ता टाकून द्यायचा. कढीपत्ता तळसू द्यायचा. कढीपत्ता तळसलाय. आता फोडणी टाकून घ्यायची. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे, त्याला तळसू द्यायचं. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं चॅनलला सबस्क्राईब करा. कोथिंबीर टाकून घ्यायची. हे पोह्यामध्ये तळलेलं सामान सगळीकडे टाकून घ्यायचे. कढीपत्ता, हिरवी मिरची, मसाला टाकून सगळीकडे व्यवस्थित मिक्स करायचे.